ठाकरेंना मोठा धक्का। सहा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर। राज्यात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मोठ्या राजकीय उलाढाली होत आहेत। आधी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांसह पक्ष सोडत भाजपसह सत्ता स्थापन केली। त्यानंतर अजित पवारांनी काही आमदारांसह सरकारमध्ये प्रवेश केला। यानंतर आता राज्यात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। हे सर्वजण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। ऑपरेशन टायगर। राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। या ऑपरेशनमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। यातील अनेक नेते आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे। अशातच आता ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे सध्या 9 खासदार आहेत, मात्र यातील 6 खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। लोकसभेला ठाकरे गटाला चांगले यश मिळाले होते, मात्र विधानसभेत पराभव झाला होता। त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता। त्यानंतर आता 6 खासदार साथ सोडण्याची चर्चा रंगली असल्याने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे। 6 खासदार साथ सोडणार। सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला चांगला निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांना विकास कामांसाठी कमी निधी मिळतो अशी चर्चा आहे। त्यामुळे आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे। दुसरे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला भरघोस यश मिळाले आहे। म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या बंडाला जनतेने स्वीकारले आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फारसे यश मिळालेले नाही। त्यामुळे लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबाबत नाराजी असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे आता हे खासदार सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र हे 6 खासदार कोण आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाही। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।